भुंकती द्यावी भुंको, आपण नये त्याचे शिको. भुंकती ती द्यावी भुंको, आपण नये त्याचे शिंको. भाविकांनी दुर्जनाचे, काही मानू नये साचे. भाविकांनी दुर्जनाचे, काही मानू नये साचे. होईल तैसे बळ, फजित करावे ते खड. होईल तैसे बळ, फजित करावे ते खड. तुका म्हणे त्याचे पाप, नाही ताडनाचे. तुका म्हणे त्याचे पाप, नाही ताडनाचे. भुंकती ते द्यावे भुंको, आपण हे त्याचे शिंको. अर्थ: दुर्जनांचा धिक्कार करताना महाराज म्हणतात, जे दुर्जन कुत्र्यासारखे भुंकत असतील ते भुंको त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ नये, कारण त्यांचे म्हणणे मनावर घेऊ नये. दुर्जनांचे कोणतेही बोलणे भक्तीने खरे मानू नये. उलट त्या फळांना आपल्या शक्तीने होईल तितके फजित करावे. त्यांना ताडण केले तरी आपल्याला पाप लागणार नाही. जप करिता राग, आला जवळी तो मांग. जप करिता राग, आला जवळी तो मांग. नव भवताले जगे, पाहो जवळी राखंगे. नको भवताले जगे, पाहो जवळी राखंगे. कुरडयाचे संगती, सदा भोजन पंगती. निरडयाचे संगती, सदा भोजन पंगती. तुका म्हणे ब्रह्म, साधी विरहित कर्म. तुका म्हणे ब्रह्म, साधी विरहित कर्म. जप करिता राग, आला जवळी तो मांग. अर्थ: मनोजय करण्याविषयी महाराज म्हणतात, कोणाला देवाच्या नामाचा जप करताना राग आला तर तो अपृश्य असा मागत झाला आहे असे समजून त्या रागाचा स्वतःला स्पर्शही होऊ देऊ नये. असे लोकांचे वर्तन तू पाहू नकोस आणि व्यवहारातील सोडेओढे तसेच स्पर्श याची चिकित्सा करू नकोस. तुझ्याजवळ हा जो क्रोध येत आहे त्याला अंतःकरणात शिरू देऊ नकोस. तू क्रोधरूपी मागाच्या पंक्तीस बसून जेवण आहेस हे लक्षात घे. कर्माचा जेथे संबंध नाही व जेथे कोणतेच विकार उमटत नाही अशा परिणामालाच तू साध्य करून घे. असा उपदेश साधकाला करताना महाराज मन शुद्ध ठेवण्याविषयी फार तळमळीने उपदेश देत आहेत. का रे माझ्या तुझ नको कळीवळा, असोनी जवळा हृदयस्था. का रे माझा तुझ नहे कळवळा, असोनी जवळा हृदयस्था. अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा, केला शोकनेना कंठस्फोट. अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा, केला शोकनेना कंठस्फोट. काही चित्त नाही पावत विश्रांती, इंद्रियाची गती कुंठेची ना. काही चित्त नाही पावन विश्रांती, इंद्रियाची गती कुंठेची ना. तुका म्हणे का हो धरियला कोप, सरले नेनो पाप पांडुरंगा. तुका म्हणे का हो धरियला कोप, सरले नेनो पाप पांडुरंगा. तुकाराम महाराज विठ्ठलाला विचारित आहेत, अरे देवा, तू हृदयस्थ आहेस, माझ्या अगदी जवळ आहेस, तरी तुला माझी करुणा का येत नाही? तू देव असून
गुणातीत आहेस. नारायणा, तू किती निष्ठुर आहेस. जसा फुटेपर्यंत मी रडलो की तू काहीच लक्ष देत नाही. माझ्या इंद्रियाची विषयाकडे धाव आहे, ती थांबत नाही. आणि माझ्या चित्ताला अजून निवांतपणा का येत नाही. अरे देवा, तू माझ्यावर एवढा का रागावला आहेस. माझे पाप, माझे संचित अजून संपले नाही काय. तुकाराम महाराज, सार्थ तुकाराम महाराज 269. दीननाथा तुझे वेदे चराचर, घेसील कैवार शरणांगता. दीननाथा तुझे वेदे चराचर, घेशील कैवार शरणांगता. पुराणी जी तुझे गर्जती पवाडे, तिया मारो कळे कळो आलो. पुराणी जी तुझे गर्जती पवाडे, तिया मारो कळे कळो आले. आपल्या दासाचे न साहसिवोणी, उभा त्या कारणे राहिलासी. आपल्या दासाचे न साहसिवोणी, त्या कारणे राहिलासी. चक्र गदा हाती आयुधे अपार, न्यूनते ते पुरे करू धावे. चक्र गदा हाती आयुधे अपार, न्यूनते ते करू धावे. तुका म्हणे तुझ भक्तीचे कारण, करावया पूर्ण अवतारा. तुका म्हणे तुझ भक्तीचे कारण, करावया पूर्ण अवतारा. दीननाथा तुझी ब्रिदे चराचर, घेशील कैवार शरणांगता. अर्थ, महाराज विठ्ठलाजवळ सलगीने बोलत आहेत. देवा, तुझे दिनाचे स्वामी आहात असे तुमचे ब्रीद सर्व चराचर जगत प्रसिद्ध आहे. आणि जे तुम्हाला शरण येतात याचा तुम्ही प्रक्ष घेता. तुझ्या कीर्तीची गर्जना जी पुराणे करत आहेत ती खरी आहेत असे आम्हाला कळून आले आहे. तुम्हाला तुमच्या दासाची संकटे सहन होत नाहीत, म्हणून ती दूर करण्यासाठी तुम्ही निरंतर उभे आहात. चक्र, गदा इत्यादी अपार आयुधे तुमच्याजवळ आहेत आणि भक्तांना काही कमी पडले तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही लगेच धाव घेता. हो, भक्तांचे कार्य पूर्ण करण्याकरताच तुम्ही अवतार घेता. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 270. वर्णो महिमायसी नाही मज वाच, न बोलवे साचा पार तुझा. वर्णो महिमायसी नाही मज वाच, न बोलवे साचा पार तुझा. ठाईची ही काया ठेविली चरणी, ठाईची ही काया ठेविली चरणी. आता ओवाळूनी काय सांडू, ठाईची ही काया ठेविली चरणी. आता ओवाळूनी काय सांगू. नाही भावैसा करू तुझी सेवा, नाही भावैसा करू तुझी सेवा. जीव वाहू देवा तोही तुझा, मज माझे काही न दिशे पाहता. दे तुझ अनंता समर्पावे, मज माझे काही न दिसे पाहता. दे तुझ अनंता समर्पावे.
तुका म्हणे आता नाही मज थार, तुझे उपकार फेडावया. तुका म्हणे आता नाही मज थार, तुझे उपकार फेडावया. अर्थात देवाजवळ महाराज बोलत आहेत, तुमचा मोठेपणा वर्णन करण्या इतकी वाणी माझी समर्थ नाही, कारण शब्दाला तुझ्या महिमाचा पार लागत नाही. तुमच्या चरणावर मी आमचा देह आधीच अर्पण केला आहे. आता आणखी तुमच्यावरून काय वळून टाकू. तुमची सेवा करता येईल एवढी भावभक्तीसुद्धा माझ्या ठिकाणी नाही. बरे, तुम्हाला जीव अर्पण करावा तर तो मुळीच तुमचाच आहे. तुम्हाला समर्पण करण्या इतके माझ्याजवळ काहीच नाही की जे मला माझे म्हणता येईल. तुमचे उपकार फेडता येईल असे काहीच माझ्याजवळ उरलेले नाही. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.